घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेवपुरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर आता मी इथे पुऱ्या घेतल्या आहेत। आता या पुऱ्यांवरती आपण जो बटाटा उकडून घेतला आहे तो कुस्करून याच्यावरती ठेवायचा आहे। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, आता आपण थोडासा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्याने आपल्या शेवपुरीची चव खूप सुंदर अशी होते। आता आपण घालायची आहे ग्रीन चटणी म्हणजे तिखट चटणी। ही आहे गोड चटणी, चिंच गुळाची चटणी म्हणतात ह्याला। ही आपण घरीच बनवली आहे। त्यानंतर आपण त्याच्यावरती लिंबूचा रस पिळायचा, वरून थोडेसे बारीक शेवाने पाणीपुरी आपली छान अशी दिसते आणि खायला पण टेस्ट येते। आता मी इथे शेव आणि डाळ मिक्स करून घेतली आहे, ती आपण त्याच्यावरती घालायची आहे। बघा, खूप छान अशी आपली पाणीपुरी तयार झाली आहे।